फक्त माझा हाय माझ्या दिलाचा रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके। अच्छा जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, फायनली आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण 3D कॅमेरा मुवमेंट वरती बनवलेला आहे आणि व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त व्हिडिओ कंप्लीट बघायचा आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे तो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशन वरून बनवणार आहोत। तर या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा, चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण जे आहे आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मटेरियल भेटेल। त्या मटेरियलमध्ये आल्यानंतर तुम्ही बीट बुकमार्क प्रीसेट जे आहे ते इम्पोर्ट करून घ्यायचे। इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला ते काहीसं अशा प्रकारे दिसणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला काही मटेरियल्स प्रोव्हाइड केलेले आहेत मी, म्हणजे काही ग्रुप्स क्रिएट केलेले आहेत, शेप्स इन्सर्ट केलेले आहेत। तर जास्त तुम्ही 10.28 सेकंद जवळ यायचे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचे। जे मी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे त्यामधले तुम्ही एक एक करून फोटोज यूज करू शकता। तर सर्व फोटोज 9:16 या रेशोमधले मी क्रॉप करून दिलेले आहेत। तुम्ही देखील याच रेशोमध्ये तुमचे सर्व फोटोज घ्यायचे आहेत। ओके, तर जेवढे पण फोटोज आहेत आपण एक एक करून या ठिकाणी ॲड करून द्यायचं आहे प्रत्येक बीटमध्ये। तर मी देखील प्रत्येक बीटमध्ये एक एक फोटो जो आहे हा ॲड करून घेत आहे। ओके, तर तुम्ही देखील अशा प्रकारे तुमचे जेवढे पण फोटोज असतील ते एक एक करून तुम्ही प्रत्येक बीटमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत। ओके, आता जिथपर्यंत आपले व्हाईट कलरचे ग्रुप्स दिसत नाहीत तिथपर्यंत आपण हे सर्व जे फोटोज आहेत ते एक एक करून ॲड करून घेणार आहोत। तर बघू शकताय जिथपर्यंत आपले ग्रुप आहे तिथपर्यंत आपण सर्व फोटोज ॲड करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथं बघू शकता जो पण हा फोटो आपण यूज केलेला आहे तो फोटो लक्षात ठेवायचा आहे आणि तोच फोटो इथं खाली 1 नंबरची लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। कलर अँड फिलमध्ये जायचं आहे, इथे या नंबर जो दिसतो त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तोच फोटो आपण ॲड करायचा आहे जो आपण मगाशी ॲड केला होता। सेम तोच फोटो वरच्या लेअरला देखील आपण ॲड करायचा। ओके, तर इथे हे 2 फोटो आपण ॲड केले आहेत। त्यानंतर त्याच्या वरच्या लेअरला आपण दुसरे फोटोज ॲड करून घ्यायचे। तर इथं बघू शकताय हे मी 2 फोटो जे आहेत ते सेम, हे प्रत्येक फोटो जे आहे ते हे सेम 2-2 अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे। ओके, तर बघू शकता इथं 2 ॲड झालेले आहेत। त्यानंतर त्याच्या वरच्या लेअरला जायचे, या लेअरला गेल्यानंतर इथं देखील हे 2 फोटोज आपण सेम टू सेम ॲड करून घ्यायचे। तर इथं देखील मी सेम टू सेम 2 फोटोज ॲड केलेले आहेत, म्हणजे त्या फोटोचा खाली शॅडो प्रॉपर दिसेल अशा प्रकारे आपण हे सर्व फोटोज ॲड करून घेणार आहोत। ओके, तर मी तर हे 4ही फोटो जे आपल्याला लागत आहेत 4ही फोटोज आपण 2-2च्या टाईपने ॲड करून घेतलेले आहेत आणि सेम याच प्रकारे आपण स्टार्टला यायचं आहे। स्टार्टला आल्यानंतर इथं देखील आपण सेम त्याच प्रोसेसने फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। ओके, तर मी देखील इथं फोटो एक एक करून ॲड करून घेतो। तर सेम जे जसं मगाशी आपण केलेलं आहे तसं, म्हणजे एक फोटो ॲड केल्यानंतर त्याच्या वरच्या लेअरला तोच फोटो ॲड करायचा आहे। नंतर 3 नंबरची लेअर असणार आहे त्याला आपण दुसरा फोटो ॲड करायचा आहे आणि 4थ्या नंबरला देखील तोच आपण फोटो ॲड करायचा आहे। तर अशा प्रकारे आपण 2-2चे ग्रुप वाईज फोटो हे ॲड करत जायचे। तर आपण जवळपास जे आहे ते 4 ते 5 फोटो ॲड केलेले आहेत आणि सेम आपण आता 2 फक्त फोटोज आणखीन ॲड करायचे आपले राहून गेलेले। ठीक आहे, तर बघू शकताय सेम आणि 21 कन्फर्म देखील करून घ्यायचे की आपले फोटोज सेम आपण ॲड केलेले आहेत का, कारण जर सेम नसतील तर थोडासा जो आहे तो व्हिडिओ तुमचा खराब दिसण्याची शक्यता आहे। ओके, तर बघू शकताय अशा प्रकारे हे फोटोज आपण ॲड करून घेतलेले आहेत आणि हे फोटो तुम्हाला काहीशे नंतर अशा प्रकारे दिसणार आहे। ओके, तर इथं देखील आपण प्रॉपर इथे हे सर्व फोटोज ॲड करून घेतलेले आहेत। आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथे एक तुम्हाला JPG नावाचा इमेज दिसतोय, तर यावरती जायचं आहे। याच्या आधी आपण काय करायचं आहे, इथं हा एक सर्कल आहे खाली, तर सर्कलवरती जाऊन इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि स्कॅटर रिपीट जो इफेक्ट आहे तो आपण ऑन करून घ्यायचा आहे। त्यानंतर परत या व्हाईट कलरची लेअर जी बोललो मी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, याचा 3 डॉटवरून इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि कॉपी केल्यानंतर ही लेअर इथून डिलीट करून टाकायची। त्यानंतर इथं जे पण आपण इमेजेस एक एक ॲड करून घेतलेले आहेत हे सर्व इमेजेस आपण एक एक करून अशा प्रकारे पेस्ट करत जायचं इफेक्टला। हे सर्व इफेक्ट आपण प्रत्येक लेअरला जिथपर्यंत आपण व्हिडिओवरती फोटोज ॲड केलेले आहेत तिथपर्यंत हे सर्व इमेजेसला इफेक्ट हा आपण पेस्ट करत जायचं। ओके,
तर बघू शकताय इफेक्ट जे आहे तुम्ही पेस्ट केलेले आहेत आणि अशा प्रकारे हे व्हिडिओ आपला बनवून रेडी देखील झालेला आहे. ओके, तर इथे देखील तुम्हाला तो स्कॅटर रिपीटचा इफेक्ट द्यायचा असेल तरी तुम्ही देऊ शकता. तर याला आपण इथून जस्ट कॉपी लेअर करायचे. लेअर कॉपी केल्यानंतर इथे जस्ट यायचं आहे आणि तीच लेअर इथं आपण पेस्ट करू शकतो. ओके, तर इथून पुढं आपली ही लेअर चालवत आहेत. तर इथे जस्ट पेस्ट लेअर केल्यानंतर लॉंग प्रेस करून पूर्णपणे बॅकग्राऊंडला जर घेतलं तर इथे देखील हा सेम इफेक्ट आपण अप्लाय करू शकतो. ओके, बघू शकता अशा प्रकारे हे इफेक्ट आपल्या व्हिडिओवरती रेडी झालेले आहेत. एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचा आहे आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी शेअर ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ रिझोल्यूशन 1080 पिक्सेल ठेवायचं आहे किंवा 720p ठेवू शकता. एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची.